हॅलो पोलीस स्टेशन. हॅलो हॅलो साहेब मी श्याम राजपूत बोलून राहिलो. अहो मी फोन केला होता ना चोरी झाली म्हणून. अहो साहेब हवालदार मोरे पंचनामा करायला येणार आहेत. हां तो श्याम राजपूत. साहेब 5 तास झाले कोणीच आलं नाही हो. माझ्या घरातले पैसे दागिने वस्तू एवढंच काय चोराने माझे लेंगे पण चोरून नेलेले आहेत. नाही साहेब नाही नंतर नाही वाट पाहतो साहेब. दारावरची बेल वाजली बहुतेक मोरे आलेले आहेत. हां बघतो मी. हो ठेवतो. लय दमलो रे भाऊ लय दमलो आहे का. अरे कोण आहे रे. कोण गंमत करतं. तुम्ही खाली काय करताय तुम्ही. नाही मी हवालदार आहे का. नाही बेअरिंग वरून वाटत नाही बुवा पण ड्रेसवरून वाटतं. या मध्ये या. पडलो म्हणून स्किट पाडूया नको. नका या बसा साहेब बसा. काय हो बसा. श्याम राजपूत काय. हा मीच ते चोरीची कंप्लेंट तुम्हीच दिलेली आहे. हो साहेब मी पोलीस स्टेशनला फोन मीच केला होता. हो केवढा वर राहता हो तुम्ही. दमलो ना मी माहिती आहे तुम्हाला. हो साहेब पण तुम्ही लिफ्टने आला असाल ना. हो लिफ्ट असली म्हणून काय झालं. लिफ्ट अशी बंद करायची उघडायची लय दम लागतो मला. हल्ली माझ्या दमच उरलेला नाही आहे. कुठलाच दरवाजा माझ्याने उघडत नाही. अरे बापरे. फ्लॅट चांगला आहे तुमचा. हो थँक्यू. हो मस्त. भाडं किती आहे. 10,000 रुपये. आणि आणि डिपॉझिट 50,000 रुपये दिले होते बुवा. बरे पावसाळ्यात लिकेज वगैरे आहे का बिल्डिंगला. अहो साहेब तुम्ही हवालदार आहे का इस्टेट एजंट आहे. अहो इथे तुम्ही चोरीच्या पंचनामा करायला आले ना. नाही तो तर करणारच आहे पंचनामा. नाही का सा हा. ते काय आहे माझ्या लाडक्या मेवणीसाठी ना मी खर्च शोधतोय भाड्यानं काय असं समज. का? हो. हा, बरं. तर हा तुमचा एरिया मला लय आवडलेला बरं, आहे. हा. आणि काय आहे मी पंचनाम्यासाठी ना इकडे तिकडे फिरत असतो. हा. त्याच्यामुळे माझ्यावर जबाबदारी आहे घर शोधायची. बरोबर. आणि माझ्या मेवणीचा माझ्यावर लय जीव आहे का. आता आहे त्याला काय करणार. मग ह्या एरियात एखादा फ्लॅट भाड्याने द्यायचा आहे. हो मला नाही माहिती हो. तुम्ही पंचनामा करायचा सोडून फ्लॅट भाड्याने घ्यायच्या गोष्टी कशाला करताय हो साहेब. हो, अहो साहेब खूप चोरी झालेली आहे. होय. सगळे दागिने गेले सगळे गेले. माझी वाट लागलेली आहे. माझे लेंगे पण चोरून नेले माहितीये का. होय नाही बरोबर. नाही आजकालच्या ना चोरांना ना डिग्निटीच उरलेली नाही आहे. काय आहे म्हणजे तुम्हाला सांगतो पूर्वीच्या कालचं जे चोर होतं का नाही. हा म्हणजे ते सॉलिड होतं म्हणजे प्रामाणिक होतं. असं का. आणि प्रत्येकाची एक स्पेशालिटी ठरलेली होती. असं असेल. म्हणजे एखाद्याला घड्याला चोरायचं असेल ना तो घड्यालाच चोरायचा. बरं. तो चेन नाही मारायचा. नाही का? एखाद्याला पाकिट मारायचं असेल ना तो पाकिटच मारायचा. बॅग नाही वा, मारायचा. वा. म्हणजे ते काय त्याच्यामुळे ना आम्हाला शोधायला ना प्रॉब्लेमच व्हायचा. असं का? म्हणजे एखाद्या एरियात घड्याला गेला हा. काय समजायचा हा अब्दुल टाकलेनंच चोरलेला आहे. वा. म्हणजे पहाटे 3 वाजता जर चोरी झाली ना हा. की समजायचा हा नंदू लंगड्याच आहे. क्या बात आहे, म्हणजे क्या तुम्हाला सांगतो ह्या जमान्यात ना असं प्रामाणिक खानदानी चोर राहिलंच नाही. नाही खरं. झोपले काय तुम्ही. झोप नाही हो. बरं झोपू नका ना. हा खानदानी चोर राहिलेले नाही. पण आता तुम्ही चोरीचा पंचनामा वगैरे करणार आहे की नाही बुवा. हो त्याच्यासाठीच आले मग, हा. बरं हे घ्या रजिस्टर घ्या हा. पेन घ्या आणि काहीतरी सविस्तर सांगा आणि मी जे काही सांगतो ते सगळं ह्याच्यात लिहून घ्या. काही समजलं. म्हणजे मी पंचनामा लिहायच्या. वासाड्या पंचनामा लिहू नाही तर पंच तरी काढ. पंचनामा लिहितो मी. अहो साहेब झोपता काय होतं मी असं नका नाही करू. हो लय वांद झालेलं झोपेचं काय सांगू. हा काय लिहायचं सांगा मला. बरं लिवा. हा. मयत माणसाचं नाव लिवा म्हणजे व तुमचं नाव लिवा. मी जिवंत आहे ना वाजवून. अरे हो तुम्ही जिवंत मग? आहे. सॉरी जिवंत असं सगळा गोंधळ झालेला असं का? लिवा तुमचं नाव लिवा आणि कंसात जिवंत म्हणून लिवा. का बरं. हो माझा गोंधळ होतो ना लक्षात राहत नाही ना माझी हल्ली. काय तुमचे बिन. थांबा लिहू द्या मला. श्याम सुंदर इंद्रसिंग राजपूत. व 5-5 जणांची नावं कशाला लिहता वा एकट्याच लिवा का नाही. अहो साहेब माझ्या एकट्याचेच नाव आहे हो. हे बघा श्याम सुंदर माझे नाव हा. आहे. इंद्रसिंग माझ्या वडिलांचे नाव आहे. हा. आणि राजपूत आडनाव आहे. हा, कंसातला जिवंत माणूस कोण आहे. अहो ते तुम्हीच सांगितलं ना लिहायला. अहो तुमच्या लक्षात राहत नाही तुमच्या गोंधळ होतो म्हणून. हो बरोबर झोप झाली नाही ना तुमची. बरोबर हा. आहे. पण मला सांगा हा. ज्या दिवशी चोरी झाली हा. त्या दिवशी घरात कोण कोण होतं. मी आणि माझी बायको होती बा. बरं आता कुठे आहे ती. ती आंघोळ करते बाथरूम मध्ये. म्हणजे ही जेव्हा घटना घडली हा. तेव्हा घरी श्याम राजपूत बर. आणि एक अल्पवयीन मुलगी सापडली.
अल्पवयीन मुलगी अहो, माझी बायको आहे ती शी ओलांडली आहे तिने. नाही हो, सगळा गोंधळ झालेला आहे. झोपे मुला दुसरं काही नाही हो. बर. काय आहे म्हणजे हल्लीच्या 4 दिवसात ना मी बारवर लय धाडी घातली आहे. असं का? आणि पंचनामा पण मीच लिहिली का नाही. बरं, बरं. सगळा गोंधळ झाला असं. आणि त्याच्यात तुमचा चेहरा काय काय झाल्या सापडल्यासारखा कस्टमर सारखा दिसतोय का नाही. अहो, काही बोलू नका ना हो तुम्ही. नाही. तुम्ही चोरीचा पंचनामा करायला आले का माझ्या इज्जतीचा पंचनामा करायला आले हो? नाही, बरोबर आहे. सांगा काय लिहून लिहा, सांगा. ह्याच्या हा. पुढचं लिहा. हा. ही घटना घडली तेव्हा श्याम राजपूत हा. आणि बायको हा. कौसात लिहा आंघोळ करणारी बाई. आंघोळ करणारी बाई असं कंसात लिहू मी? माझा गोंधळ होतो ना, काय सांगू लक्षात राहत नाही ना हल्ली. तुम्ही लिहा बघू, मरून दिसा गेलात. आंघोळ करणारी बाई हा. लिहिलं. पुढे बघा काय सुचतंय काय पुढे. परीक्षेचा पेपर आहे का हा सुचलं ते लिहायला? हा? असं नाही, बरोबर. अरे तुम्ही प्रश्न विचारा, मी माहिती सांगेल ते लिहावं लागेल ना साहेब आपल्याला बरोबर इथे. सांगितलं, मग? गोंधळ तो. मग? बरं लिहा. काय? चोरी किती वाजता झाली? आता किती वाजता झाली ते नाही सांगता येणार भाऊ, कारण आम्ही आहे ना साधारण 1-1.5 वाजता झोपलो होतो बा. अच्छा, म्हणजे 1:30 वाजेपर्यंत जागे राहून तुम्ही काय करीत होतो? तुम्हाला काय करायचंय त्याच्याशी? नाही म्हणजे काही जी कृती घडली असत ह्या पंचनामात लिहायला. काही बोलू नका ना हो तुम्ही. त्याच्याशी काय संबंध? तुम्हाला चोराशी संबंध आहे? चोराबद्दल विचारा तुम्ही. साहेब 1-1.5 वाजता आम्ही झोपलो आणि सकाळी उठलो. का? सगळी जग दुनिया सकाळीच उठते म्हणून उठलो. माती खाल्ली आम्ही. मग लिहा माती खाल्ली म्हणून. काय तुम्ही बोलता? अहो साहेब काय बोलताय तुम्ही? तुम्ही उठा ना झोपेतून, जरा जागे व्हा. 4 दिवस अहो, झोप नाही. सकाळी उठलो आम्ही. हा. दरवाजा तुटलेला होता, हा. कपाट फुटलेलं होतं आणि सगळा माल चोराने लंपास केला होता. बरं. आता आपण काय करूया, हा. चोर इथं घरात कसा फिरलाय हा. त्याचा आपण प्रात्यक्षिक करूया. मग मी त्याला पकडू शकतो. असं का? बरं. तुम्ही एक काम करा, हा. तुम्ही चोर व्हा आणि मी तुम्ही होतो काही. मी 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 चोरू. मग मी हो. अरे वासाडे या स्किट मध्ये जर पोलीस चोर झाला हा. तर अर्ध स्किट एडिट करून नाही टाकती. सॉरी मी होतो चोर. मी होतो चोर. नक्की. हा. हो, मी मग होतो. आता हा. पुढची अशी गोष्ट आहे, म्हणजे ही जेव्हा घटना घडली हा. चोरीची, हा. तेव्हा तुम्ही कुठे झोपलो होतो? मी इथे झोपलो होतो आणि माझ्या बाजूला बायको झोपली होती. म्हणजे तुम्ही इथं नाही, तुमची बायको इथं. हा. जा वहिनीना बोलवा. का बरं? मला बघाय नको इथं, मला पंचनामात लिहावं लागेल ना इथं. म्हणजे अरे मी तुम्ही सांगतोय ना, माझ्यावर विश्वास ठेवा ना. काय तुमच्या वहिनी लाभ लावून राहिले हो तुम्ही? मी सांगतो त्याच्यावर विश्वास ठेवा ना तुम्ही. नाही म्हणजे वहिनी बऱ्याच वेळ आंघोळ करतायत ना. 24 तास आंघोळ करेल ती. तुम्हाला काय करायचंय त्याच्याशी? नाही म्हणजे आता येण्याची शक्यता नाहीये. नाहीये. बसा. ठीक आहे, मग मी काय ऍडजस्ट करतो. हा, करा ऍडजस्ट. ए, उशी आहे का नाही, हा. हे मी वहिनी समजतो आता. समजा. हा. हा? हा. चल. आणि हे बघा, तुम्ही काय करा, चोर म्हणून बाहेर नाही या. अहो पण याच्याने फायदा काय होणार आहे? काही नाही हो, चोराचा ट्रॅव्हलिंग आपल्याला कळेल. हा. म्हणजे तो इकडे कुठे फिरल ना, हा. तर त्या पायाचं ठस इथं उमाटलेलं असतील. Wonderful. मी असं घेणार नाही त्याला रंग्यात पकड. हा. त्या डोक्यामध्ये येडायच काय हा, बरोबर. दादा तुझा नाही. होतं. हा? हा. हा, तुम्ही चोर म्हणून चोर या. म्हणून हा? या तुम्ही. हा चालेल, एक मिनिट. हे काय करताय तुम्ही? काय चालू आहे तुमच्या हे? तुम्ही काय बरं आहो ना, कसं आहे, झोपायच्या अगोदर 10-15 मिनिटं अगोदर तुम्ही असं काहीतरी केलं असेल ना. ते आमच्या पर्सनल आहे. माझा रोल तुम्ही चोराला पकडण्यापुरताच मर्यादित ठेवा. जाती माझी बायको इथे. नाही तर नाही देणार मी. डिटेलिंग करीत काही होतो. डिटेलिंग करू नका तुम्ही. झोपा तिथे गोचप. काय साहेब तुम्ही ठीक. पण आणि पटकन येऊ नको वासाड्या. का बरं? नाही जरा बेरिंग तर घेऊ दे झोपेच, बाकी काही नाही. हा तेवढं. अगं आहे चोर म्हणून ये. हा? येऊ. हा ये आता. डिंग 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 डिंग. अरे चोर आला. चोराचे पावलं वाजतायत. अरे उठणार रे भाऊ. बघ त्याचे टसे पावाले असे कुठे पडलेले आहेत. पुरावा शोध ना. हे बघ चोराने चोरलं काहीतरी. भाऊ अरे झोपले साहेब. साहेब उठा ना. हो साहेब उठा ना. हो अरे साहेब उठा. अरे साहेब उठा ना. अरे काय करावं या माणसाचं? साहेब उठा. अरे साहेब उठा ना साहेब. काय रे झोपून पण नाही देत वासाडे. अगं ऐकलंस काय, अंगोलीला पाणी का ड्युटीवर जायचं. देवा देवा देवा. इकडे बघा. मी तुमची बायको दिसून राहिली का? हा? आले झालेला हा बघा. अहो तुम्ही इथे झोपून आले